नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेकी चॅनलवर। तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे की शासकीय महाविद्यालय संभाजीनगर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय संभाजीनगर येथील जाहिरात तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, जिथे की 357 सरळ सेवा भरती होणार आहे गट ड प्रवर्गातील पदांसाठी। तर ही जाहिरात आहे मित्रांनो। याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की किती पदे आहेत, किती पगार असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि कुठे कुठे तुम्हाला किती आरक्षण लागू होणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये ए टू झेड डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर हे बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे 26 मे 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर याच्यात सर्वात अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे की परीक्षा संदर्भातील किंवा पदासंदर्भातील सर्व माहिती इथं दिलेली आहे संक्षेपमध्ये, ते आपण वाचून घेऊया आणि मग पुढे आपण इतर गोष्टीकडे वळूया। तर बघा मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे। उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदाची तपशील, शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन सूचना इत्यादी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। तर यांनी पहिले स्पष्ट करून टाकलेली आहे, सरळ सेवा भरती असणार आहे, त्यामध्ये स्पर्धा परीक्षेसारखं कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण लागू असणार आहे। बाकी फीस किती असणार आहे, पदे कोणती असणार आहेत, पगार किती असणार आहे ते खाली दिलेलं आहे, आपण ते पाहून घेऊया। सर्वात अगोदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील 4 पदे सांगितलेले आहेत, ज्यामध्ये पहिला पद आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पद, ज्याच्या वेतन श्रेणी असणार आहे S1 ग्रेडचा असणार आहे 15,000 ते 47,600। एकूण 30 पदे आहेत मित्रांनो। चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे याचे 30 पदे रिक्त आहेत मित्रांनो। त्यानंतर पद क्रमांक 2 आहे आया, याची सुद्धा पगार असणार आहे 15,000 ते 47,600। एकूण 2 जागे रिक्त आहेत मित्रांनो। त्यानंतर आहे पद क्रमांक 3, याच्यामध्ये असणार आहे माळी, ज्यामध्ये सुद्धा पगार असणार आहे 15,000 पासून ते 47,600। एकूण 7 पदे रिक्त आहेत मित्रांनो। त्यानंतर प्रयोगशाळा परिचर यामध्ये S6 ग्रेडचा पगार असणार आहे, ज्यामध्ये सुरुवात असणार आहे 19,900 ते 63,200 ही पगार असणार आहे मित्रांनो प्रयोगशाळा परिचर या पदासाठी। आणि एकूण पद रिक्त असणार आहेत 18। त्यानंतर आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर, येथे एकूण 7 पदे रिक्त आहेत मित्रांनो। तर इथं सुद्धा आपण पाहून घेऊया कोणती पदे आहेत आणि पगार किती असणार आहे। इथं सुद्धा पहिल्या क्रमांकास आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे, याचा सुद्धा S1 असणार आहे ग्रेड। पगारचा जो असणार आहे तो सुरू होणार आहे 15,000 पासून ते 47,600। आणि इथे एकूण पदे आहेत मित्रांनो 285 पदे आहेत मित्रांनो। त्यानंतर आहे पद क्रमांक 2 दाया, याचा सुद्धा असणार आहे S1 ग्रेड असणार आहे पगाराचा, आणि पगार असणार आहे 15,000 पासून सुरू ते 47,600 एवढा पगार असणार आहे। पद एकच रिक्त आहे मित्रांनो। त्यानंतर वायलर चालक, हे सुद्धा एक आहे मित्रांनो, बॉयलर आहे मित्रांनो, हे ठळक दिसत नसेल तुम्हाला, पण हा बॉयलर चालक आहे मित्रांनो। त्यानंतर S1 आहे, त्यानंतर 15,000 पासून सुरू असणार आहे पगार आणि 47,600 एवढी पगार असणार आहे। पद सुद्धा एकच असणार आहे मित्रांनो, रिक्त एकच पद आहे। त्यानंतर पाणक्या पद रिक्त आहे मित्रांनो, तो सुद्धा एक पद आहे आणि याची पगार सुद्धा 15,000 पासून सुरू असून 47,600 एवढी असणार आहे। त्यानंतर ड्रेसर आहे मित्रांनो, यासाठी 2 जागे रिक्त आहेत मित्रांनो, आणि याची पगार सुद्धा असणार आहे 15,000 पासून सुरू आणि 47,600। त्यानंतर पद क्रमांक 6 आहे मित्रांनो माळी, आणि याचा सुद्धा पगार असणार आहे 15,000 पासून सुरू आणि 47,600 पर्यंत। एकूण 4 पदे रिक्त आहेत मित्रांनो। आणि शेवटी आहे 7वा पद, तो म्हणजे नाभिक, आणि S1 ग्रेड असणार आहे पगाराचा, तो बी सेम सारखाच असणार आहे सर्व वरील पदांसारखा 15,000 पासून सुरू आणि 47,600 पर्यंत। इथे एकूण 6 पदे रिक्त असणार आहेत मित्रांनो। अशा प्रकारे एकूण 4 आणि हे 7 11 पदे आहेत मित्रांनो, आणि एकूण रिक्त जागे आहेत 357 मित्रांनो। जवळपास सर्व पदांना 15,000 पासून सुरू असणार आहे आणि 47,600 पर्यंत पगार असणार आहे। फक्त एकच आहे प्रयोगशाळा परिचर, याला 19,900 पासून सुरू असणार आहे आणि 43,200 एवढी पगार असणार आहे। आता आपण बाकी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्हाला अर्ज करायला कागदपत्र कोणते लागतील किंवा तुम्हाला
वय किती असणार आहे ते सर्व आपण माहिती इथे घेऊया. बाकीची जी जनरल माहिती आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरात देईल, तिथून तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा डाउनलोड करून पाहू शकता. ते काय तेवढं महत्त्वाचं नाही आणि तुम्हाला ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ते इतर गोष्टी माहीतच असतील मित्रांनो. ठीक आहे, आता आपण पुढे वळूया आणि जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सर्व महत्त्वाचे पॉईंट आपण इथं पाहून घेऊया. इथं बघा मित्रांनो, आरक्षण कोणास लागू आहे ते सर्व सांगितलेलं आहे. खेळाडू आरक्षणसुद्धा लागू असणार आहे. अशाच प्रकारे दिव्यांग आरक्षण लागू असणार आहे किंवा इतर जे नॉन क्रिमिनल कास्ट असतील त्यांनासुद्धा आरक्षण असणार आहे. तसंच अनाथ आरक्षणसुद्धा इथं लागू होणार आहे. माजी सैनिक आरक्षणसुद्धा लागू होणार आहे. माजी सैनिक जे असतील ते सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. अशा प्रकारे प्रकल्पग्रस्त आरक्षणसुद्धा लागू होणार आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. भूकंपग्रस्त आरक्षण हे संपूर्ण आता तुम्ही परिपत्रक आणि त्या संदर्भात किती त्यांनी आरक्षण दिलेलं आहे यासाठी सुद्धा तुम्ही सर्व हे करू शकता. त्यानंतर इथं अजून काय दिलेलं आहे, पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धत, आवश्यक कागदपत्रे तसंच महत्त्वाच्या अटी व शर्ती. इथं आता तुम्हाला जे काही महत्त्वाच्या अटी व शर्ती सांगितलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बघा, जाहिरातमध्ये नमूद गट ड वर्ग 4 समकक्ष पद व इतर संवर्गातील पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा. त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी डोमेशियल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे मित्रांनो. तर इथं स्पष्टपणे त्याने सांगितलेलं आहे की तुमचा जो डोमेशियल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, जे की तहसीलदारामार्फत दिला जातो. त्यानंतर समकक्ष पदे व इतर संवर्गातील पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारासाठी शासन निर्णय क्रमांक 10 दिनांक 17 जून 2011 नुसार ज्या परीक्षार्थ्याकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला बर्थ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे समजा तुमचा जो डोमेशियल सर्टिफिकेट जरी नसेल तर तुम्ही महाराष्ट्रात जन्म झाला याचा पुरावा म्हणून बर्थ सर्टिफिकेटसुद्धा इथं तुम्ही देऊ शकता. त्यानंतर अशा प्रकरणात आदिवासी प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. सदर परीक्षार्थ्याकडे आदिवासी प्रमाणपत्र तसेच जन्मतारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास त्या परीक्षार्थ्याने आपल्या शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. इथं तुम्हाला भरपूर असे वेगवेगळ्या पर्यायसुद्धा दिलेले आहेत. अजून पाहूया पुढे काय आहे. दाखला उपलब्ध नसल्यास आवश्यक राहील, परंतु सदर शाळेचा सोडला दाखल्यामध्ये त्या परीक्षार्थ्याची जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याचा नोंद असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात आदिवासी प्रमाणपत्र लागू राहणार नाही. उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झालेला नसेल परंतु महाराष्ट्र राज्याचा आदिवासी सलग 15 वर्षापेक्षा व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा प्रशिक्षणार्थी उमेदवारास आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक राहील. म्हणजे तुमच्या समजा TCवर किंवा निर्गमवर तुम्ही महाराष्ट्रात जन्मलेले आहे असल्या गावाचं नाव नोंद असेल तर तुम्हाला डोमेशियल सर्टिफिकेट लागणार नाही. पण तुम्ही जर महाराष्ट्र राज्याबाहेरचे असाल आणि तुम्ही इथं वास्तव्यास असाल 15 वर्षापेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त असाल तर तुम्हाला मात्र डोमेशियल सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. आता बाकीचे जे काही उमेदवाराने अर्ज केला विथ अर्थ केलेली म्हणजे परीक्षाच बोलणं अथवा नियुक्ती हक्क प्राप्त म्हणजे अर्ज केलात म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलतील किंवा तुम्हाला जॉब भेटेल असं नाही आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटीसुद्धा मागितलेली आहे. तर जातवैधता प्रमाणपत्र निवडी अंती विहित नमुन्यात सादर जेव्हा तुमचं निवड होईल त्यावेळेस तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो. आता बाकीचे सुद्धा काही इम्पॉर्टंट आहेत ते तुम्ही वाचून घ्या. आता इथे शैक्षणिक अर्हता आपण पाहून घेऊया मित्रांनो, जे सर्वात महत्त्वाचं आहे जे की तुम्हाला या पदांसाठी तुम्हाला लागणार आहे. मान्यता प्राप्त शालांत माध्यमिक शाळांत परीक्षा 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि उमेदवारास मराठी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट तुमचं 10वी उत्तीर्ण असायला हवं. दुसरी गोष्ट मराठी भाषेचा ज्ञान असायला हवा. जर महाराष्ट्राचे असाल तर तुम्हाला 100% मराठीचं ज्ञान असतो आणि तुमच्या 10वीच्या मार्कशीटमध्ये सुद्धा मराठी हा सब्जेक्ट असतो. त्यानंतर माजी सैनिकासाठी काही सांगितलेलं आहे, जसं किती वर्ष सेवा केलेली असावी काय असावे ते सर्व तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. आता इथं पात्रता पाहून घेऊया मित्रांनो. व्हिडिओ खूप लांब होत आहे, आपण जेवढं शॉर्टमध्ये करता येईल आणि जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट तेच टॉपिक आपण घेत आहोत. पहिला आहे पात्रतामध्ये भारतीय नागरिकत्व असायला हवं. दुसरं आहे वयोमर्यादा. वयोमर्यादा पुढे मी सांगेन काय असेल. त्यानंतर वयोमर्यादा गणण्याची दिनांक काय असेल 30/5/2025 पर्यंत तुम्हाला ते वय असायला हवं असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर विहित राजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान व कमान मर्यादा म्हणजे आरक्षण लागू होतं त्यांना जे वय कमी किंवा जास्त जे बेनिफिट भेटतात ते आपल्याला आता पुढे पाहूया. खुल्या प्रवर्गासाठी जे वय असणार आहे ते किमान 18 वर्ष असायला हवं आणि जास्तीत जास्त 28 असायला हवं आणि ते कोणत्या तारखेपर्यंत असायला हवं मित्रांनो 30/5/2025. इथून पुढे जेवढे पण मी सांगणार आहे ते सर्व तारीख 30/5/2025 पर्यंत तुम्हाला येथे वय कंप्लीट असायला हवं असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर मागासवर्गीय जे उमेदवार असतील ज्यांचे नॉन क्रिमिनल असतात, ठीक आहे मित्रांनो, त्यांचा 48 वर्षापेक्षा कमी मित्रांनो 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण ते असं म्हणणं आहे की किमान 18 वर्ष तुमचा असायला हवा आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसायला हवं, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर पदवीधारक अंशकालीन उमेदवार जे पदवीधारक आहेत आणि ज्यांनी गव्हर्नमेंटमध्ये एका छोट्याशा पर्टिक्युलर टाईमसाठी जॉब केलेला आहे त्यांच्यासाठी, ठीक आहे मित्रांनो. तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील, म्हणजे जास्तीत जास्त तुमचं 55 वर्ष असायला हवं, त्याच्यापेक्षा जास्त नसायला हवं, ठीक आहे. स्वातंत्र्य सैनिकासाठी जास्तीत जास्त 45 वर्ष असायला हवं असं इथं सांगितलेलं आहे. खेळाडूसाठी 43 वर्ष इतका जास्तीत जास्त असायला हवं, त्यापेक्षा जास्त नसेल. त्यानंतर दिव्यांगासाठी सुद्धा 45 वर्ष सांगलेलं आहे, पण दिव्यांग तेव्हाच ॲक्सेप्ट होईल ज्या वेळेस तुमच्या प्रमाणपत्रावर 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग आहात म्हणून असं सांगितलं जाईल मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर प्रकल्पग्रस्त सुद्धा आहे, इथे सुद्धा जास्तीत जास्त 45 वर्ष सांगितलेलं आहे आणि माजी सैनिकांना अधिक कालावधी 3 वर्ष राहील, तसेच दिव्यांग माजी सैनिकासाठी 45 वर्ष असं सांगितलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे वयोमर्यादावरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही सविस्तर हे सर्व वाचून घेऊ शकता. मी बरोबर तुम्हाला डिटेल जेवढे इम्पॉर्टंट होतं तेवढं सांग. त्यानंतर आता तुम्हाला पेपर कसा होणार आहे तर मित्रांनो, पेपरमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे 4 पार्ट असतील. त्यामध्ये तुम्हाला मराठीसाठी 25 प्रश्न असतील आणि 50 गुण असतील. अशाच प्रकारे इंग्लिशसाठी सुद्धा 25 प्रश्न असतील आणि 50 गुण असतील. त्यानंतर सामान्य ज्ञानासाठी सुद्धा 25 प्रश्न असतील आणि 50 गुण असतील. त्यानंतर बौद्धिक चाचणीसाठी सुद्धा 25 प्रश्न असतील आणि 50 गुण असतील. असे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणाची पेपर होणार आहे. ही पेपरसुद्धा IBPS मार्फतच होणार आहे असा माझा अंदाज आहे, कारण आतापर्यंत जेवढी सरळ सेवा भरती झालेली आहे ते IBPS मार्फतच झालेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला टाईम असतील 2 तासाचा असणार. त्यानंतर कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, जसं मी अगोदरच त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. मल्टी चॉईस क्वेश्चन म्हणजे एका प्रश्नाला 4 ऑप्शन असतील, त्यापैकी एक निवडायचा आहे तुम्हाला आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे परीक्षेचं प्रारूप होतं. त्यानंतर आता आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ऑनलाईन अर्ज करायला मित्रांनो. तर ऑनलाईन अर्ज करायला सर्वात काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत. पहिला म्हणजे तुमचा 10वी पास असावा, दुसरा म्हणजे वयाचा पुरावा, तिसरा म्हणजे शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास बाबतचा पुरावा, म्हणजे तुम्ही जे काही आरक्षण घेणार आहात ते जे तुम्हाला इथे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. जसं सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असतील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील किंवा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल पत्र, ज्या कास्टला नॉन क्रिमिनल लागू होतो त्यांना नॉन क्रिमिनल मित्रांनो, पात्र दिव्यांग व्यक्तीच असल्याचा पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू असतील तर त्यांचा खेळाडू असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील किंवा अंशकालीन पदवीधर असतील तर त्याचा पुरावा, किंवा तुमच्या नावात बदल झालेला असेल तर त्याचा पुरावा, अनाथ असेल त्याचा पुरावा, माजी सैनिक, दिव्यांग खेळाडू, जे अजून काय प्रकल्पग्रस्त हे जे काही असतील त्यांचे आदिवासी असल्याचा पुरावा, त्यानंतर महाराष्ट्रीय भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा. आता मित्रांनो, याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होतो की मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा काय द्यावा. तर तुमच्या मार्कशीटवर मराठी हा सब्जेक्ट असतो, त्यामुळे तुम्हाला इतर कोणताही पुरावा द्यायची आवश्यकता नाही आहे मित्रांनो. आणि तुम्हाला अर्ज कसं करायचा हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथून तुम्ही जाऊन डायरेक्टली अर्ज करू शकता. आणि जर तुम्हाला अर्ज करायचा संपूर्ण व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवर तो सुद्धा अवेलेबल आहे, तिथून सुद्धा तुम्ही पाहून अर्ज करू शकता. मी म्हणतो एकदा व्हिडिओ पाहून घ्या, कारण अर्ज करताना चूक होऊ नये. कारण तुम्ही एकदा अर्ज केलात तर जवळपास, आता याची बघा मित्रांनो, मी फीससुद्धा सांगतो तुम्हाला. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आणि ते नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो. त्यासाठी एकदा व्हिडिओ पाहून घ्या, कुठलीही चूक न करता व्यवस्थितरित्या नॉट स्किप करता पाहून घ्या, म्हणजे तुम्ही एकदम बिनचूक अर्ज करू शकता आणि फीस भरता. कारण फीस रक्कम ही छोटी नाही मित्रांनो, 1000 रुपये आणि 900 रुपये रक्कम आहे. त्यासाठी आपल्या चॅनलवर अर्ज कसा करायचा जे संपूर्ण डिटेल A to Z प्रोसेस सांगितलेली आहे, ते व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही अर्ज करा, ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे जे पण इम्पॉर्टंट होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला तारीख सांगतो. हे बघा, अर्ज सुरू झालेला आहे 5/6/2025 पासून आणि शेवटची तारीख आहे 24/6/2025 रोजी याची शेवटची तारीख आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फी भरण्यासाठी 24/6/2025 रात्रीचे 11:29
60 वाजेपर्यंत तुम्हाला टाईम आहे मित्रांनो. इथंपर्यंत तुम्ही तुमची पेमेंट करू शकता. समजा तुम्ही याच्या अगोदर म्हणजे 24/6/2025च्या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि पेमेंट केला नसेल किंवा काही कारणास्तव नाही झाला असेल तर तुम्हाला 24/6/2025पर्यंतचा ऑप्शन आहे, तेव्हापर्यंत तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला कुठं करायचं आहे ते या वेबसाईटवर तुम्हाला बाकीची सगळी परीक्षा कधी असणार आहे, हॉल तिकीट ते सगळं तुम्हाला या वेबसाईटवर भेटून जाईल, जी की www.gmcaurangabad.com या वेबसाईटवर तुम्हाला बाकीची सर्व माहिती भेटून जाईल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरात देईल मी तुम्हाला आणि वेबसाईटसुद्धा देईल, जिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ काय म्हणता अर्ज करू शकता. आणि व्हिडिओचा लिंकसुद्धा देईल ज्याचा गाईड घेऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. कसा फॉर्म भरायचा ते सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओचा लिंक देईल मित्रांनो. तर अशा प्रकारे संपूर्ण जाहिरात होती. जेवढे पण इम्पॉर्टंट पॉईंट्स होते मी दिलेले आहेत मित्रांनो. आता इथं आरक्षण काय असणार आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, सर्व तुम्हाला इथं दिलेलं आहे मित्रांनो. जाहिरात डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही पाहून सर्व रेफरन्स घेऊ शकता. कसा वाटला मला हा व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम मित्रांनो.